5च्या सुमारास या पोलिसांच्या हातून क्रिशनं झटका देऊन थेट पोलीस ठाण्याच्या बाहेर असलेल्या साथीदाराच्या मोपेडवर बसून हा आरोपी फरार झाला आणि हे थरारक सीसीटीव्ही फुटेज संपूर्ण शहरभर फिरलं गेलं। आदाब, नमस्ते। मैं पत्रकार जहीर शेख शब्बीर। आप देख रहे हो JK महाराष्ट्र न्यूज चैनल। अगर आप हमारे चैनल पे नए हो और चाहते हो कि हर खबर आप तक सबसे पहले पहुंचे, तो आप हमारे चैनल को सब्सक्राइब जरूर करें और बेल आइकॉन दबाना ना भूलें। नाशिकच्या मध्यवर्ती भागातील भद्रकाली पोलीस ठाण्यातून मंगळवारी संध्याकाळी घडलेली घटना ही केवळ धक्कादायक नाही तर पोलीस यंत्रणेच्या अकार्यक्षमतेचे जिवंत उदाहरण ठरली आहे। पळापळ, पोलिसांच्या नाकावर टिचून आरोपीची धूम आणि या सगळ्यांचा सीसीटीव्ही कैद झालेला थरार, या घटनेनं पोलिसांच्या ढिसाळ कामकाजावर, पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर पुन्हा एकदा बोट ठेवलं गेलं। नाशिक पोलिसांची सुरक्षा व्यवस्था इतकी ढिसाळ की कोठडीबद्ध आरोपी सहज सुटतो। हे दृश्य पाहून प्रत्येक नागरिकाला पोलिसांवर विश्वास ठेवणं कठीण झालंय। 27 एप्रिल 2025 रोजी रात्री 8:15 वाजेच्या सुमारास काठीगल्ली येथील संगम स्वीट समोर अमोल हिरवे यांच्यावर अचानक दगड आणि कोयत्यानं प्राणघातक हल्ला झाला। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपी क्रिश शिंदे वय वर्ष 19 आणि त्याचा अल्पवयीन साथीदार यांना अटक करून पोलीस ठाण्यामध्ये कोठडीबद्ध केला। मात्र मंगळवारी दुपारी 5:15च्या सुमारास या पोलिसांच्या हातून क्रिशनं झटका देऊन थेट पोलीस ठाण्याच्या बाहेर असलेल्या साथीदाराच्या मोपेडवर बसून हा आरोपी फरार झाला आणि हे थरारक सीसीटीव्ही फुटेज संपूर्ण शहरभर फिरलं गेलं। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लगेच विविध पथके राबवली। नाशिक शहर, ग्रामीण भाग, इगतपुरी तालुका सर्वत्र शोध मोहीम केली गेली आणि आरोपी क्रिश शिंदेच्या साथीदाराला पकडून त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानं क्रिशला निलगिरी बाग परिसरात सोडल्याचं उघडकीस आलं। त्यानंतर पोलीस पथकानं अधिक तपास केला असता फक्त 24 तासांतच 28 एप्रिल रोजी दुपारी इगतपुरी परिसरात क्रिश शिंदे आणि त्याचा साथीदार किरण परदेशी फरार होण्यासाठी वापरलेली मोपेड जप्त करण्यात आली। पोलीस ठाण्याच्या ढिसाळ सुरक्षेतून सुटका करून फरार झालेला हा आरोपी 24 तासांच्या आतच सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांच्या नेतृत्वाखाली विविध पथकांच्या शोध मोहिमेमुळे इगतपुरी तालुक्यातील निलगिरी बाग परिसरात अडकला। सुरुवातीची चूक मोठी, पण शेवटी पोलीस कारवाई योग्य ठिकाणी पोहोचली। अशी चूक आता पुन्हा होऊ नये अशी अपेक्षा आता नागरिक व्यक्त करू लागले।